श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे संकष्टी चतुर्थी, तर उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. ही चतुर्थी चैत्र महिन्यामध्ये आल्यामुळे या चतुर्थीचं जे महत्त्व आहे तर ते अधिकच वाढलेलं आहे. चतुर्थी म्हटलं की आपल्यासमोर येतात ते गणपती बाप्पा, कारण गणपती बाप्पांना चतुर्थी तिथी ही समर्पित आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे. या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्यांना आवडणाऱ्या वस्तू म्हणजे लाल जास्वंदाचं फूल, त्याचबरोबर दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक हे तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला त्यांचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही सेवा आणि उपाय देखील करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुम्हाला अशा ठिकाणी ही एक सुपारी ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्याला 7 पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे तर ते आपलं नष्ट होऊन जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा, गणपती बाप्पांना विद्येची देवता, ज्ञान देणारी देवता आणि त्याचबरोबर विघ्नहरण करणारी देवता म्हणून ओळखले जाते. संकट दूर करणारी देवता म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या आव्हानाने केली जाते. सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि त्यानंतरच ते शुभ कार्य पार पाडले जातं. कारण त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नये आणि विघ्न हे येऊ नये आणि ते शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडले जावे, यासाठी गणपती बाप्पांची पूजा ही सर्वात अगोदर केली जाते. तर बघा, ज्या वेळेस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसते किंवा एखाद्या पूजेमध्ये पहा आपण सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करत असतो. जर आपण ह्या चतुर्थीच्या दिवशी जर सुपारी वापरून काही उपाय जर आपल्या घरामध्ये केले तर आपल्या धनामध्ये वाढ होते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही वाढत असते. आणि असे उपाय केल्यामुळे घरामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये सर्वांची प्रगती होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये सुपारीला अतिशय महत्त्व दिलं जातं. पहा, विड्यांच्या पानाबरोबरच सुपारी ही पूजेमध्ये ठेवली जाते. गणपती बाप्पा जे आहेत ना तर त्यांना सुपारी ही अतिशय प्रिय आहे. म्हणूनच आपल्याला सुपारीचा असा हा एक उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, आपल्या घराला काही दोष लागलेले असतील, आपल्या घराची प्रगती होत नसेल, त्याचबरोबर घरावर वारंवार संकट अडचणी येत असतील, कोणते विघ्न किंवा संकट आपल्या घरावर येत असतील आणि आपल्या घराची प्रगती ही होत नसेल, आपल्या पतीची प्रगती होत नसेल, त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होत नसेल किंवा एखादी नोकरी करत आहेत, त्या नोकरीमध्ये जर त्यांना प्रमोशन मिळत नसेल, तर अशा वेळी तुम्हाला असा हा एक उपाय नक्की करून पाहायचा आहे. तर बघा, तुम्हाला करायचं काय आहे? तर बघा, तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी ही व्यवस्थित घ्यायची आहे. कुठे तुटलेली आहे किंवा किडलेली आहे किंवा पूजेमध्ये अगोदर वापरलेली आहे अशी सुपारी आपल्याला घ्यायची नाही. चांगली आणि स्वच्छ आणि नवीनच सुपारी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या देवघरातील दिवा अगोदर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती, धूप लावून घ्यायची आहे. हा उपाय करण्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा अर्चा आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे. त्यांना आवडणाऱ्या प्रिय वस्तू त्यांना पूजेमध्ये अर्पण करायच्या आहेत आणि नंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय करताना बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे. विदाऊट आसनचं आपल्याला बसायचं नाही. एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये ही सुपारी ठेवायची आहे.
आता बघा एक ताम्हण आपण घेतलं, त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं, अक्षता अर्पण करायच्या, त्यावरती ही सुपारी आपल्याला ठेवायची आहे. एक तांब्यावर पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत त्या सुपारीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ती सुपारी स्वच्छ करून घ्यायची. दुसरी एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये आपल्याला हळदीने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. त्या स्वास्तिकला आपल्याला 4 बिंदू साईडच्या 2-2 रेषा द्यायच्या आहेत आणि त्या स्वास्तिकवरती आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला एक विड्याचं पान ठेवायचं आहे किंवा आंब्याचं पान ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यावरती आपल्याला ही सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे. त्या अगोदर 1 रुपयाचं नाणं आपण ठेवू शकला तर ते पण ठेवायचं आहे. आता बघा तुमच्याकडे विड्याचं पान नसेल, आंब्याचं पान नसेल तर मग तुम्ही काय करायचं, तांदूळ ठेवायचे आणि तांदळावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. आणि जर विड्याचं पान किंवा आंब्याचं पान असेल तर त्या आंब्याच्या पानावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, ही सुपारी ठेवायची. सुपारीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर जर तुमच्याकडे शेंदूर असेल तर शेंदूर त्याला अर्पण करायचं आहे. नंतर त्या सुपारीला फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत, धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्या सुपारीला दोन्ही हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे, म्हणजे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला मनोमन जी काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं गणपती अथर्व शीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे. 1 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे आणि ही जी सेवा आहे ना तर ती गणपती बाप्पांची अति उच्च कोटीची सेवा मानली जाते. आणि त्यानंतर तुम्हाला फलश्रुती देखील म्हणायची आहे. एकदा अथर्व शीर्षाचं पठण करायचं, फलश्रुती म्हणायची आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं संकटनाशक स्तोत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. आणि बघा तुम्हाला हे झाल्यानंतर गणपती बाप्पांना हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि ती सुपारी जी आहे तर ती काही वेळासाठी त्या ठिकाणीच ठेवून द्यायची आहे. आता बघा हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असाल तर संध्याकाळी काय करायचं आहे, संध्याकाळी ती सुपारी आपल्याला एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधायची आहे. तुम्ही लाल कपडा घेऊ शकता किंवा पिवळा घेऊ शकता. त्यामध्ये हे 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि 7 ज्या मिऱ्या असतात पहा, त्या 7 मिऱ्या आपल्याला त्यामध्ये टाकून ती बांधून आपल्याला त्याची पोटली तयार करायची आहे. आता बघा ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती आतल्या साईडने बांधायची आहे. आतल्या साईडने तुम्ही उजव्या साईडला बांधू शकता, डाव्या साईडला बांधू शकता, परंतु ही पोटली तुम्हाला आतल्या साईडनेच बांधायची आहे. तर बघा ही सुपारी जी आहे ना तर ती संकट दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजातूनच आपल्या घरामध्ये अलक्ष्मी, दारिद्र्य, संकट, अडचणी, नकारात्मकता, त्याचबरोबर लक्ष्मी माता देखील आपल्याला त्याच दरवाजातून आतमध्ये प्रवेश करत असते. आणि अशी पोटली जर आपण आपल्या मुख्य दरवाजावरती जर बांधली तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, अडचणी, संकट हे येणार नाही, वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. आपल्या घरामध्ये ही पोटली बांधल्यामुळं माता लक्ष्मी प्रवेश करेल. जे काळे मिरे आपण त्या पोटलीमध्ये बांधलेले आहेत तर ते निगेटिव्हिटी घरातून दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जातात. त्याचबरोबर जे 1 रुपयाचं नाणं आहे तर ते माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असतं. त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि ती स्थायी स्वरूपात राहते. तर पहा आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरामध्ये लक्ष्मी आपल्याकडे खेचण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल किंवा तुमचं एखादं दुकान आहे, बुटीक आहे किंवा पार्लर आहे किंवा अनेक कोणत्याही प्रकारचं दुकान असू द्या, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती येत नाही, म्हणजे तुमची प्रगती होत नाही आहे, तर मग तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा अशी ही सुपारी बांधू शकता. किंवा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात आहात, म्हणजे तुम्ही एखादे बिझनेस डील करण्यासाठी जात आहात किंवा तुमचं एखादं खरेदीचं किंवा एखादं महत्त्वाचं काम आहे आणि त्याचबरोबर मुलं 10वीची 12वीची अशी पेपर वगैरे देत आहेत, तर अशा वेळेस त्या मुलांची जी काही प्रगती आहे तर ती होण्यासाठी, म्हणजे जे काम आहे तर ते होण्यासाठी त्यांच्याजवळ आपल्याला 1 विड्याचं पान आणि 1 सुपारी ही द्यायची आहे, जेणेकरून त्यांचे जे कामासाठी ते गेलेले आहेत तर ते यशस्वीरित्या पार पडते. तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.